ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सिंपल पद्धतीने आम्ही केलेलं बर्थडे सेलिब्रेशन आणि गार्डन दाखवणार आहे सोमानी. तर चला कंटिन्यू करा, खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. कारण बड्डे तर तुम्ही मोठमोठे खूप बघितले असणार, पण असं सिंपल आणि छोट्या पद्धतीने आम्ही आज बड्डे केला आहे. म्हटलं आपण जसं आहे तसं साधंच करू, जास्त काही आपल्याला गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा असं काही करायचं नाही आहे. आणि दुसऱ्या दिवशी मग एवढा खर्च झाला तेवढा खर्च झाला असं होतं ते सगळं. त्यापेक्षा जे आहे त्यातच आम्ही ॲडजस्ट करून छोटीशी ट्रीट पण आहे गार्डनची, ती पण तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप मजा येणार आहे. त्यामुळे तुम्ही कंटिन्यू करा. तर सर्व आले होते, मम्मी, शिल्पा वगैरे. आणि मग आम्ही एक एक करून आधी पिल्लूला ओवाळून घेतलं. तुम्ही बघू शकता कधी ती बसत नाही अशी शांत, पण आता बसली आहे. आणि खूपच मस्त वाटत होतं छोटासा बड्डे. आणि फुगे वगैरे लावले होते, मुलांची मस्ती चालू होती. आणि याच्यानंतर आम्ही जाणार आहे सोमानी गार्डनला. तुम्ही नाशिकमध्ये जर कधी आलात तर या गार्डनला नक्की या, कारण खूपच छान गार्डन आहे. ते तुम्हाला दाखवते मी समोर. आधी इथं ओवाळायचं काम चालू होतं सर्वांचं. बघा लहान मुले सर्व, मस्त वाटतं असं छोटे छोटे बड्डे. माझ्या सासूबाई आहेत, त्या ओवाळत आहे पिल्लूला. आणि तिचं चालू होतं तांदूळ टाक, हे टाक. हसत होते सर्व, मजा येत होती खूप. नंतर त्यांची काय बडबड चालू. नंतर म्हणजे वहिनी ओवाळत होती छोटी, ती पण ब्लॉग काढते माझ्यासारखे. आणि मस्त असतात तिचे ब्लॉग पण खूप. नवीन आहेत आम्ही दोघी सध्या. आमच्या शेजारच्या ताई आहे, त्यांनी पण ओवाळून घेतलं. सर्वांनी एक एक करून ओवाळायचं काम चालू आहे. माझ्या पिल्लूला तर साखर खायला भेटत होती, त्यामुळे ती खूपच खुश होती. बघू शकता. मग नंतर आम्ही निघालो एक गार्डनला. आणि असं रस्त्याचं सर्व तुम्ही बघू शकता, गर्दी किती आहे गार्डनच्या समोर. बघा मम्मी आणि शिल्पा समोर आमची वाट बघत होते. नंतर आम्ही एंटर केलं मध्ये. हे आहे सोमानी गार्डन. आणि ना रविवारच्या दिवशी इथे म्हणजे मस्त वाटतं, गर्दी पण असते मुलांना सुट्टी असल्यामुळे. आणि छान व्ह्यू असतो, पूर्ण लाईटिंग वगैरे लागलेल्या असतात. आणि इथं हे छोटंसं पार्क आहे, याच्यामध्ये ना दादा चाललं होतं ह्या गाडीमध्ये बसायचं. पिल्लूचं चाललं होतं ते जम्पिंग तिची हाईट बघा तुम्ही. आणि ते जम्पिंग जपान दाखवतो मी तुम्हाला. बघा हे जम्पिंग जपान. आता ते मोठे मोठे मुलं तिथून दणादण हिला त्याच्यात बसवलं तर कसं होईल. आता ट्रेन वगैरे पण होत्या छोट्या छोट्या. तिला तिचं म्हणणं होतं मला त्याच्यातच बसायचं, ऐकत नव्हती. मी तिला कसं तरी नादवलं, इथं मध्ये घेऊन आलो. आणि त्यांनी एकदम सुंदर असं डेकोरेशनचं म्हणता येईल, खूपच मस्त डायनोसॉर वगैरे असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि हे जे हार्ट टाईपचे शेप आहेत ना, गेट, हा बघा टायगर आहे हा. असं वाटतंय ओरिजिनल टायगरला लाइटिंग लावून दिले. आणि हे हार्टचे जे शेप आहे ना, या पूर्ण लाईट असतात याच्यामध्ये रविवारी. आणि हे हा कारंजा, या कारंजामध्ये मस्त 7 वाजता मला असं वाटतंय, नाहीतर रविवारी मस्त तो कारंजा ओपन करतात. हे बघा मुलांची मस्ती चालू होती. त्यांना खूप दिवस झाले गार्डनला नव्हतं आणलं, म्हणून सगळेच एन्जॉय करत होते. हे बघा हे दादू खेळत होते, त्यांना पण खूपच मजा येत होती. तुम्ही बघू शकता पिल्लूचं माझ्या नेहमीसारखे नखरे करायचं काम चालू होतं. तिचं म्हणणं होतं मी उलटीच चढणार त्या घसरगुंडीवर. तिला खेळवता खेळवता तिचे पप्पा तर जाम घामाघूम झाले होते. घसरगुंडीवर खेळत होती. तिला पण खूप मजा येत होती, मुलांसोबत खूपच एन्जॉय करत होती ती.
एका पाठोपाठ चाललं होतं यांचं खेळायचं काम. असं सर्वजण कधीतरी एकत्र आले की बरं वाटतं. बाहेर गेले की आता एकटं घेऊन गेलं मुलांना तर काय एवढं म्हणजे वाटत नाही. पूर्ण फॅमिलीसोबत जर गेलं ना तर मजा येते खूपच. हे बघा पिल्लूला 2-2, 3-3 माणसं खेळायला. आणि बघितलं असं खूपच सुंदर केलेलं आहे त्यांनी. तुम्ही बघू शकता हे जम्पिंग जपांग दुसरं आहे, थोडं मस्त क्लासी आहे. आणि झाडं पण इतके सुंदर आणि मोठमोठे होते. आणि असे त्यांनी हे लाईटिंगवाले फुलं इथं लावलेले होते, तुम्ही बघू शकता. आणि ते ना समोरून जर बघितले तर असे येल्लो येल्लो छान दिसत होते एकदम. पण ते कॅमेऱ्यामध्ये ना तसं लाईट तसं चमकत होतं तर ते व्यवस्थित काढता नाही आले. तुम्ही जर नाशिकच्या असाल तर तुम्हाला इथलं सर्व माहीतच असेल, पण दुसरीकडून कोणी जर कधी इथं आलं तर या गार्डनला नक्की या. इथं मुक्तिधाम मंदिर पण आहे फेमस. कधीतरी मी गेले तर तो व्हिडिओ पण काढेल. आणि ह्या पूर्ण मार्केटसारखं बाहेर गाडी वगैरे. आणि बघू शकता तुम्ही लहान मुलांना खेळायसाठी मस्त छोटे छोटे त्यांनी असं लावलेली होती. इथं छोटे मुलं मस्त एन्जॉय करू शकतात असे सेटअप लावलेले होते सर्व. बघा पूर्ण गेम आहेत, डॉलचा गेम आहे, काही कोंबडीचा मला समजलं नाही. आणि हे ते रेसिंग कार, त्याच्यामध्ये मुलं बसून खेळू शकतात. ही बाईक रेसिंग, कार रेसिंग खूपच सुंदर. ते पलीकडे जम्पिंग जपांग होतं आणि आम्ही तिथे फोटो पण क्लिक केले. आणि हे होतं गाडीचं कार रेसिंग. आणि जास्त गर्दी नसल्यामुळं आम्ही 3च जण होतो आणि आमचं तसं एकमेकांना ठोकायचं काम चालू होतं. पण मजा आली खूप. माझ्या भावाचं चाललं होतं याच्यात बसायचं. म्हटलं चला कधीतरी आपण पण लहान होऊन जाऊ. आता जास्त वय जर झालं तर काही शोभणार नाही याच्यात बसायला. म्हटलं आत्ताच बसून घेऊ चला. मग बसलो. आता अवनी रडायला लागली होती म्हणून तिला उतरली घेऊन शिल्पा. आणि आमचं चाललं होतं गाड्या ठोकायचं काम. हे बघा खूपच म्हणजे लहानपेक्षा लहान होऊन गेलो. मग नंतर खेळून दमले सगळे आणि भूक लागली. नंतर मग पावभाजी खायला गेलो तिथं. खूपच छान पावभाजी मिळते तिथं. सर्वच जण मस्त एन्जॉय करत होते पावभाजी. आणि दुसरं कोणाला काही घ्यायचं तर नव्हतं, सर्वांनी पावभाजीच ऑर्डर केली. सर्व म्हटलं ठीक आहे बाबा, ते पावभाजींमध्येच पोट भरून गेलं. नंतर आम्ही निघालो घराकडे. आणि बस थोडा होता असा छोटासा व्हिडिओ. तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तुम्ही कधी नाशिकला आले तर तुम्ही नक्की या इथे. खूप छान गार्डन आहे. आणि तिथे तिकीट वगैरे काही नसतं बाबा, सगळं फ्री आहे. आणि मस्त मुलांचा एन्जॉय होतो. आणि हे मस्त बाबा